नमस्कार. 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 आज आपण जळगाव जिल्ह्यातील विटनेर गावामध्ये आलोय. तर 15-20 दिवसापूर्वी आपण आसिफ शेख हे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे म्हशी आहेत, त्यांच्या म्हशीसाठी आपण खुराक दारा दिलं होतं निवृत्ती सरांच्या माध्यमातून. तर त्यांना नेमके त्याचे फायदे काय काय झाले, फॅट वगैरे याच्यामध्ये काय काय बदल झाले ते आपण त्यांच्याच मुखाने ऐकणार आहोत. तर तुमचं पहिलं प्रथम परिचय करून द्या. माझं नाव आसिफ बशीर पिंजारी, राहणार विटनेर, तालुका जिल्हा जळगाव. तर हा बरोबर. मी यांच्याकडनं एक खुराकधारा म्हणून हे ऑर्डर घेतली, 5 किलोची बॅग आहे. ते मला घ्यायला 1 महिना झाला. मी म्हशीला दिल्यानंतर 3 दिवसात माझ्या दुधात फरक पडला. फॅट वाढली, SNF वाढला, दूध कंटिन्यू चांगला वाढत गेले फॅट. आता आपल्या सोबत तुम्ही दूध नमस्कार सर, तुमचं नाव? माझं नाव राजेश सुभाष परदेशी, गाव विटनेर, तालुका जिल्हा जळगाव. तर आसिफ दादा पिंजारी यांचं दूध आमच्याकडे डेली प्रमाणे होतं. त्या दुधात 1-2 लिटरने वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर त्यांची फॅट अगोदर 8:07-8च्या दरम्यान लागायची, आज त्यांची फॅट 12.5 पर्यंत लागते माझ्याजवळ. आणि असंच मी प्रत्येकाला विनंती करतो की तुम्ही खुराकधारा हे प्रोडक्ट युज करा किंवा वापरा. बरोबर आहे. सरांचं म्हणणं किंवा त्यांच्याकडे दूध संकलन आहे की प्रत्येक शेतकऱ्याने जर हा प्रोडक्ट वापरला तर त्यांचा जो फॅटचा जो प्रॉब्लेम आहे, सेनेचा प्रॉब्लेम आहे आणि पचनक्रिया, सरांचं म्हणणं होतं की मी चर्चा केली, जो शेण टाकतात जनावर तर तो खूप पातळ होता, अगोदर वास सुद्धा येत होता, परंतु आता शेण सुद्धा घट्ट झालंय. याचा अर्थ म्हणजे पचनक्रिया सुधारली जनावरांची. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने खुराकधाराचा वापर करायलाच पाहिजे. आता त्यांचं तर म्हणणं आहे की त्यांच्या माध्यमातून बाकीचे शेतकरी आहेत धरले त्यांना सुद्धा आम्ही हे सजेस्ट करणार आहोत. म्हणून सरांनी अमूल्य वेळ दिल्यावर धन्यवाद. हा खुराकधाराचा जो प्रोडक्ट आहे हा पूर्ण गावातल्या शेतकऱ्यांपर्यंत कसं जाईल हे सुद्धा तुम्ही आम्ही प्रयत्न करणार आहे. प्रत्येकाला मी सल्ला देणार आहे.